morning, TY BSc student. Yesterday we have to complete third unit. Then today we are going to discuss about fourth unit, study of some important polymers. पॉलिमर चॅप्टर मधलं चौथं चॅप्टर आपण इथे जस्ट आज आपण सुरुवात करत आहे. तर बघा, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट आर द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर, देन व्हॉट आर द मेन ऍप्लिकेशन्स आर कॉमन ऍप्लिकेशन्स ऑफ पॉलिमर्स, हे आपण आज डिस्कस करणार आहे. तर बघा, सिंथेटिक पॉलिमर व्हेरायटी ऑफ युजेस, म्हणजे सिंथेटिक पॉलिमर जे आहे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे युजेस आहे. जस्ट इंडस्ट्रियल पॉलिमर, आपण त्याला इंडस्ट्रियल पॉलिमर असं कन्सिडर करू. त्याच्यानंतर बघा, सिंथेटिक पॉलिमर जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे, कारण की डेली नीड्स और डेली युजेस वी हॅव टू जस्ट नंबर ऑफ पॉलिमर्स वी हॅव टू हँडलिंग और ऑपरेटिंग फॉर डेली नीड्स. म्हणजे आपण जवळपास जे काही रेग्युलर जे काही आपण डेली नीड्स मध्ये बरेचसे जे काही समजा पॉलिमर आपण इम्प्लिमेंट करतो, युटिलाइज करतो, यूज करतो. Tools and techniques also we have to use generally on the basis of these polymers. म्हणजे पॉलिमरच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समजा आर्टिकल्स असतील ते आर्टिकल्स आपल्याला हँडओव्हर करायला मिळेल डेली लाईफ मध्ये. त्याच्यानंतर बघा, सिंथेटिक पॉलिमर जे आहे हे सिंथेटिक पॉलिमर तयार करताना म्हणजे इट इज प्रिपेअर्ड लार्ज स्केल ऑफ सुटेबल मेकॅनिझम. म्हणजे जेव्हा समजा आपण एखादा सिंथेटिक पॉलिमर तयार करतो, ऍट दॅट सिच्युएशन दिस प्रोसेस इट विल बी लार्ज स्केल किंवा लॉंग टाइम फॉर सुटेबल मेकॅनिझम. म्हणजे बघा, जेव्हा समजा आपण सिंथेटिक पॉलिमर प्रिपेअर करतो त्याचं जे काही मेकॅनिझम आहे त्याचं टाइम स्पॅन जे आहे हे जास्त प्रमाणात असेल. म्हणजे इट इज नॉट मिनिमम टाइम रिएक्शन, इट इज मॅक्सिमम टाइम रिएक्शन ऑल्सो वर्कआउट फॉर सिंथेटिक पॉलिमर. त्याच्यानंतर बघा, हे जे समजा पॉलिमर्स आहे हे बाय पॉलिमर टेक्निकच्या माध्यमातूनच आपल्याला म्हणजे तयार करता येईल, प्रिपेअर करता येईल. त्याच्यानंतर बघा, इंडस्ट्रियल पॉलिमर हॅव व्हेरियस प्रॉपर्टीज. आता जे काही इंडस्ट्रियल जे काही पॉलिमर्स आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टीज आहेत. जसं समजा मेल्टिंग पॉइंट, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी इन सोलवेंट. म्हणजे बघा, त्याचा जो काही समजा प्रॉपर सुटेबल मेल्टिंग पॉइंट असेल हे आपण जनरली हे प्रॉपर्टी आपण डिटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर त्याची जी काही सोल्युबिलिटी असेल, म्हणजे तो जो समजा कंपाऊंड असेल, तो जो पॉलिमर आहे कशामध्ये सोल्युबल आहे हे सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर कशामध्ये, सोल्वेंट मध्ये. त्याच्यानंतर बघा, व्हेरिएशन इन रेजिस्टन्स टू ऍसिड, अल्कली और ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे बघा, त्याची जे काही समजा जे व्हेरियस पॉलिमर असं म्हटलेलं आहे की अशा नंबर ऑफ जे काही पॉलिमर आहे त्याचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचं वेगवेगळं रेजिस्टन्स पॉवर आहे. जसं समजा ऍसिड मध्ये दिसेल तुम्हाला, अल्कली मध्ये दिसेल, त्याच्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये सुद्धा हे म्हणजे पॉलिमर तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये. आणि हे जे समजा पॉलिमर्स आहे व्हेरियस पॉलिमर्स, त्याचं जे काही कन्व्हर्शन आहे ते कन्व्हर्शन सुद्धा एक स्ट्रॉंग फायबर मध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्शन होत असतो. कशाचं, व्हेरियस पॉलिमरचं. त्याच्यानंतर बघा, दिस पॉलिमर्स आर यूज इन मोल्डेड आर्टिकल्स. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की हे जे समजा काही पॉलिमर्स आहे, हे जे समजा सिंथेटिक पॉलिमर आहे ते जनरली म्हणजे डेली जे काही नीड्स आहे त्याच्यामध्ये जनरली आपल्याला हाताळायला मिळेल, किंवा आपण ऑन द बेसिस ऑफ दॅट पॉलिमर वी हॅव टू वर्कआउट डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निक्स. म्हणजे वेगवेगळ्या टेक्निकमध्ये किंवा वेगवेगळ्या म्हणजे कामामध्ये, वर्कमध्ये आपण पॉलिमरचं इम्प्लिमेंटेशन करतो किंवा आपण युटिलाइज करतो. त्याच्यानंतर बघा, फिल्म, त्याच्यानंतर फायबर, त्याच्यानंतर पेंट्स, व्हर्निशेस, त्याच्यानंतर काही जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सुद्धा पॉलिमरचे बनलेले आहे. तर अशा प्रकारे जे काही समजा आपण आज हे झालं रिलेटेड ऑफ इंट्रोडक्शन. आपण तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आपण आज फक्त एक स्टडी करणार आहे की स्टडी ऑफ सम इम्पॉर्टंट पॉलिमर मध्ये जस्ट आपण त्याचे जे काही समजा ऍप्लिकेशन्स आहे किंवा त्याचे जे काही समजा प्रॉपर्टीज आहे हे आपण या चॅप्टर मध्ये पूर्ण डिस्कस करणार आहे, स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर बघा, दिस इज ओव्हरऑल रिलेटेड ऑफ इंट्रोडक्शन. हे झालं सगळं इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपण हे म्हणजे डिटेल म्हणजे इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपण याच्यानंतर काही जे काही समजा पॉलिमर आहे ते कशा पद्धतीने प्रिपेअर करतात
ते त्याची प्रॉपर्टीज काय, त्याचे युजेस काय, त्याचे कॅरेक्टरायझेशन काय, हे आपण इथे आज स्टडी करणार आहे. तर पहिला जो काही समजा कन्सेप्ट आहे तो आहे, त्या कन्सेप्टचं नाव दिलेलं आहे पीई. आता पीई म्हणजे हे एक ऍब्रिव्हिएशन आहे पॉलीइथिलीनचं. पॉलीइथिलीन. आता बघा पीई म्हणजे पॉलीइथिलीन. आता हा जो समजा जो पॉलिमर आहे हे कशा पद्धतीनं प्रिपेअर केला जाते. पॉलीइथिलीन म्हणजेच बघा ह्या जो काही समजा हा जो समजा वर्ड आहे याच्याच मध्ये याचं मोनोमर आहे. म्हणजे दिस मॉलिक्यूल इट विल बी प्रिपेअर्ड फ्रॉम इथिलीन मॉलिक्यूल. म्हणजे हा जो मॉलिक्यूल प्रिपेअर झालेला आहे तो इथिलीन पासून तयार झालेला आहे. म्हणजेच याचा जो काही समजा मोनोमर आहे तो मोनोमर काय असेल, इथिलीन हा मोनोमर असेल. आणि त्या इथिलीन पासून त्याचे जे काही रिपीटिंग युनिट्स आहे, त्याच्यानंतर त्याचं जे काही समजा नंबर ऑफ पॉलिमर्स आहे, हे पॉलिमरायझेशन टेक्निकनं काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. तर बघा जस्ट आपण एक इथे त्याचं स्ट्रक्चर बघू की हा जो समजा पॉलिइथिलीन आहे त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने राहील. CS2 इथे याला अटॅच असलेला हा CS2 आणि हा जो समजा जो ग्रुप आहे हा पॉलिमरच्या म्हणजे जो मॉलिक्यूल आहे पॉलिमरच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, प्रेझेंट करता येईल. हा झाला पॉलीइथिलीन मॉलिक्यूल, याचं नॉमेनक्लेचर आहे पॉलीइथिलीन. हा झाला प्रोडक्ट, म्हणजे हा याला काय कन्सिडर करू आपण, हा इथिलीन पासून म्हणजे इथिलीन मोनोमर पासून हा पॉलीइथिलीन जो काही पॉलिमर तयार झालेला आहे. तर त्याचं मोनोमर काय आहे, त्याचं मोनोमर अशा पद्धतीने राहील हा CS2 डबल बॉन्ड CS2 म्हणजेच हा इथिलीन. म्हणजे हा झाला स्टार्टिंग मटेरियल इथिलीन, किंवा याला मोनोमर असं सुद्धा कन्सिडर करता येईल. हा झाला मोनोमर. म्हणजे या मोनोमर पासून आपल्याला हा पॉलिमर काय करता येते, प्रिपेअर करता येते. म्हणजेच याचं एक शॉर्ट फॉर्म मध्ये असं नाव दिलेलं आहे किंवा ऍब्रिव्हिएशन दिलेलं आहे पीई. पीई म्हणजेच काय, पॉलीइथिलीन. इट इज व्हेरी कॉमनली युज इन पॉलिमर. म्हणजे जनरली जे काही समजा पॉलिमर तयार झालेला आहे ऑन द बेसिस ऑफ सच टाइप ऑफ मोनोमर, म्हणजे या मोनोमर पासून बरेचसे काही पॉलिमर आहे ते प्रिपेअर केलेलं आहे. म्हणजेच याला, या पॉलीइथिनला किंवा या इथिलीनला कॉमन पॉलिमर असं म्हटलेलं आहे. कॉमन म्हणजे जनरली मॅक्सिमम रिएक्शन मध्ये हा जो समजा मॉलिक्यूल आहे, हा जो मोनोमर आहे, हा यूज केलेला आहे. कशासाठी, फॉर द प्रिपरेशन ऑफ फर्दर पॉलिमरायझेशन प्रोसेस. त्याच्यानंतर बघा आता हा जो मोनोमर आहे या मोनोमरचं जे काही समजा काम आहे म्हणजे वेगवेगळ्या समजा म्हणजे याच्यामध्ये याचे बरेचसे ऍप्लिकेशन्स आहे. तर असं म्हटलेलं आहे की दिस मोनोमर इट इज ऑब्टेन फ्रॉम पेट्रोलियम प्रोडक्ट. हा जो समजा म्हणजे प्रोडक्ट आहे हा पेट्रोलियम प्रोडक्ट पासून तयार झालेला असं म्हटलेलं आहे. बाय द प्रोसेस ऑफ क्रॅकिंग, म्हणजे त्या मॉलिक्यूलला, त्या मोनोमरला काय केलेलं आहे, क्रॅक करून म्हणजे हा पॉलिमर तयार केलेला आहे. इट इज ऑब्टेन बाय डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे डिहायड्रेशन केलेला आहे. ऑफ काय, डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल. म्हणजे इथेनॉलला डिहायड्रेशन करून हा प्रोडक्ट काय केलेला आहे, मिळवलेला आहे. त्याच्यानंतर बघा आर बाय हायड्रेशन ऑफ ऍसिटिलीन. म्हणजे ऍसिटिलीनचं सुद्धा हायड्रेशन केलेलं आहे आणि हा प्रोडक्ट काय केलेला आहे, तयार केलेला आहे. त्याच्यानंतर बघा की हे जे समजा पॉलीइथिलीन जो काही समजा मॉलिक्यूल आहे याचे काही म्हणजे वेगवेगळे समजा एक दोन प्रकार आहेत कशाचे, पॉलीइथिलीनचे. तर याच्यामध्ये दोन व्हेरायटीज आहे कशाचे, पॉलीइथिलीनचे. तर एक आहे LDPE म्हणजे हे ऍब्रिव्हिएशन्स आहे कशाचे, या पॉलीइथिलीनचे. एक आहे लो डेन्सिटी पॉलीइथिलीन. पहिलं आहे लो डेन्सिटी पॉलीइथिलीन. हे याचं काय आहे, हे याचं म्हणजे टाइप्स आहे किंवा व्हेरायटीज आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे HDLP LP नाही, नॉट LP, HDP. म्हणजेच काय होईल, आता हे जर समजा लो डेन्सिटी पॉलीइथिलीन असेल तर हे काय असेल, हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन. इथे लिहू आपण हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन. म्हणजे हा दुसरा कॅरेक्टर कशाचं, या पॉलीइथिलीनचं. म्हणजे बघा अशा दोन
माध्यमातून किंवा अशा दोन जे काही समजा जे काही कंडिशन्स आहे, ह्या दोन्ही कंडिशन अतिशय महत्वाच्या आहे. कशासाठी? पॉलिइथिलीन साठी. किंवा याचे जे काही समजा कॅरेक्टरायझेशन आहे, याचे जे काही व्हेरायटीज आहे, म्हणजे हे दोन जे आहे, हे दोन जे फॅक्टर्स आहे, याला व्हेरायटीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा दोन व्हेरायटी मध्ये हा जो म्हणजे कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड आपल्याला वर्किंगसाठी किंवा फर्दर पॉलिमरायझेशन टेक्निकसाठी जनरली ह्या दोन टेक्निक्स या दोन व्हेरायटी आपण म्हणजे अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर बघा याची जी काही समजा प्रिपरेशन आहे, कशाची? या पॉलिइथिलीनची. ते प्रिपरेशन आपण इथे जस्ट म्हणजे इथे आपण प्रेझेंट करू. इथे लिहितो मी रिॲक्शन किंवा प्रिपरेशन ऑफ पॉलिइथिलीन. आता आपण तो कंपाऊंड प्रिपेअर करत आहे. कोणता? पॉलिइथिलीन. तर कशापासून तो तयार झालेला आहे? इथिलीन पासून. म्हणजे अशा पद्धतीने द्यावं लागेल. CH2 डबल बॉन्ड CH2 अनसॅच्युरेटेड कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड पासून इथे म्हणजे O2 इथे घेतलेला आहे रिॲक्शन साठी. त्याच्यानंतर बघा याला जे काही समजा टेम्परेचर आहे, म्हणजे दिस रिॲक्शन अंडरगोज द फॉरवर्ड डायरेक्शन, वी हॅव टू युटिलाइज O2 डिवायडेड बाय काय 5 ऍटमॉस्फिअर. एवढं जे काही टेम्परेचर असेल किंवा 180 ते 250 डिग्री सेल्सिअस जे काही आपल्याला याला हीट प्रोव्हाइड करायचं आहे फॉर फर्दर वर्किंग. म्हणजे व्हेन दिस इथिलीन मॉलिक्यूल, म्हणजे हा इथिलीन मॉलिक्यूल आहे, undergoes the forward direction in the presence of such type of atmosphere or such type of temperature in the presence of O2 and formation of a corresponding polyethylene. म्हणजे मिळणारं जे काही समजा प्रोडक्ट आहे, म्हणजे डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड इज डायरेक्टली कन्वर्टेड टू सिंगल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड and finally we have to get such type of polymer. म्हणजेच काय? हा पॉलिइथिलीन मिळेल इथे. दिस इज अ पॉलिमर प्रोडक्ट डिवायडेड ऑब्लिक N. म्हणजेच जेव्हा समजा हा इथिलीन मॉलिक्यूल या मीडियमच्या माध्यमातून आपल्याला इथे म्हणजे वर्कआउट करायचं आहे अँड फायनली वी हॅव टू गेट सच टाइप ऑफ पॉलिइथिलीन. म्हणजेच जेव्हा समजा आपण ही रिॲक्शन प्रिपेअर करू तर अशा प्रकारचा मॉलिक्यूल आपल्याला काय करावं लागेल? स्टार्टिंग मटेरियल म्हणून आधी इथे कन्सिडर करावं लागेल. त्याच्यानंतर याला जे काही समजा टेम्परेचर आहे हे एवढा 180 डिग्री सेल्सिअस ते 250 डिग्री सेल्सिअसला आपल्याला काय करावं लागेल? याला हीट करावं लागेल. देन अँड देन वी हॅव टू गेट सच टाइप ऑफ पॉलिमर. म्हणजे पॉलिइथिलीन हा पॉलिमर आपल्याला फायनल कंडिशनला मिळेल. अशा प्रकारचे याचे जे काही जनरल रिॲक्शन्स आहे, जनरल जे काही प्रिपरेशन आहे, हे अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर बघा आता हा जो समजा कंपाऊंड आहे हा कोणत्या व्हेरायटीजने मिळालेला आहे, म्हणजे या दोन कंडिशन पैकी कुठली कंडिशन इथे काय केलेली आहे? अप्लाय केलेली आहे. तर बघा प्रिपरेशन कशी झालेली आहे? इट इज लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, इट इज प्रोडक्ट बाय हाय प्रेशर. म्हणजे बघा हा LDPचा प्रोडक्ट आहे, म्हणजेच LDPE म्हणजेच लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे लो डेन्सिटीचा आहे, म्हणजे हा या व्हेरायटीचा तो प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर बघा दिस पॉलिमरायझेशन प्रोसेस ऑफ इथिलीन युजिंग ऑक्सिजन ऍज अ इनिशिएटर. म्हणजे बघा इथे ऑक्सिजन घेतलेला आहे, 2 टाइम्स ऑक्सिजन घेतलेला आहे. कशासाठी? ऍज अ इनिशिएटर म्हणून. म्हणजे प्रोडक्शन किंवा प्रिपरेशन ऑफ दिस सच टाइप ऑफ प्रोडक्ट ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू प्रोव्हाइडेड सच टाइप ऑफ मीडियम. म्हणजे हे आपल्याला या रिॲक्शन साठी काय करावं लागेल? प्रोव्हाइड करावं लागेल. त्याच्यानंतर बघा रिॲक्शन टेक्स प्लेस ऍट अबाउट 150 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच या रिॲक्शन साठी हे जे टेम्परेचर दिलेलं आहे एवढं टेम्परेचर त्या रिॲक्शन साठी आपल्याला काय करावं लागेल? प्रोव्हाइड करावं लागेल. तेव्हा समजा लो डेन्सिटी पॉवरचा जो काही समजा पॉलिइथिलीन आहे तो काय होईल? इथे प्रिपेअर होईल. त्याच्यानंतर बघा जे काही याचे प्रॉपर्टीज आहे, कशाचे? या पॉलिइथिलीनचे प्रॉपर्टीज आपण इथे बघणार आहे नंतर. हे झाली प्रिपरेशन. आता या रिॲक्शन मध्ये म्हणजे हा जो समजा प्रॉडक्ट आपण तयार केलेला आहे कुठला? हा पॉलिइथिलीन. त्याचे काही प्रॉपर्टीज आहे, ते प्रॉपर्टी आपण इथे डिस्कस करू. पहिली जी काही समजा प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये असं म्हटलेलं आहे की लो डेन्सिटी काय पॉलिइथिलीन हा जो समजा कंपाऊंड आहे तो त्याचं काही तिथे रिक्वायरमेंट आहे. जवळपास लो डेन्सिटी काय म्हणू आपण इथे? पॉलिइथिलीन लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. आता बघा
इट इज मेल्ट म्हणजे इट इज मेल्ट म्हणजे हा जो समजा म्हणजे पॉलिमर आहे त्याचं जे काही समजा मेल्टिंग जो काही पॉइंट असेल तो आहे 110 डिग्री सेल्सिअस टू 125 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एवढा जर समजा आपण त्याला हीट प्रोव्हाइड करू तर तो कंपाऊंड काय होईल, मेल्ट होऊन जाईल. असं याची एक प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर बघा दुसरी प्रॉपर्टी जी आहे त्या दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलेलं आहे, इट डेन्सिटी म्हणजे त्याची डेन्सिटी किती आहे. तर बघा इट हॅव्हिंग डेन्सिटी असं म्हणू, इट हॅव्हिंग डेन्सिटी कुठला मॉलिक्यूल आता हा पॉलिइथिलीन, याची डेन्सिटी आहे 0.91 अप टू 0.92 ग्रॅम पर सीसी. म्हणजे एवढी या मॉलिक्यूलची काय डेन्सिटी आहे, कशाची, पॉलिइथिलीनची. त्याच्यानंतर तिसरी जे काही समजा प्रॉपर्टीज आहे तर तिसरी प्रॉपर्टी आहे ऍट रूम टेम्परेचर इट इज इन्सोल्युबल इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हेंट. म्हणजे बघा जेव्हा समजा रूम टेम्परेचरला हा कंपाऊंड आपण जनरली प्रिपरेशन साठी घेतो, ऍट दॅट सिच्युएशन मोस्ट ऑफ द काय म्हटलेलं आहे की इन्सोल्युबल म्हणजे हा जो समजा कंपाऊंड आहे हा इन्सोल्युबल असतो. म्हणजे इथे आपण असं लिहायला हरकत नाही ऍट रूम टेम्परेचर, ऍट रूम टेम्परेचर म्हणजेच काय आरटी दिस मॉलिक्यूल किंवा इट इज इन्सोल्युबल. म्हणजे हा जो पॉलिमर आहे हा इन्सोल्युबल असतो कशामध्ये, रूम टेम्परेचर मध्ये. जवळपास 28 किंवा 26 डिग्री सेल्सिअस किंवा 30 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास हा जो समजा पॉलिमर आहे हा रूम टेम्परेचरला काय असतो, तो इन्सोल्युबल असतो. त्याच्यानंतर बघा नंतरची जी काही समजा प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की लो डेन्सिटी पॉलिइथिलीन इज ओनली 40% क्रिस्टलाइन. म्हणजे लो डेन्सिटी एलडीपी लिहू आपण, एलडीपी लो डेन्सिटी पॉलिइथिलीन काय म्हटलेलं आहे, इट इज ओनली 40% क्रिस्टलाइन. म्हणजे याच्यामध्ये जर हे रिएक्शन आपण अप्लाय केली कोणती, एलडीपीई म्हणजे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, तर जवळपास याच्यामध्ये जो कंपाऊंड असेल जो पॉलिमर असेल तो किती असेल, फक्त 40% क्रिस्टलाइन. म्हणजे तो 40%च काय असेल, क्रिस्टलाइन दिसेल. त्याच्यानंतर बघा जर हाय डेन्सिटी असेल, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन म्हणजे आपण त्याला एचडीपीई लिहू, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. तर हाय डेन्सिटी मध्ये तो जवळपास 90% क्रिस्टलाइन दिसेल, 90% क्रिस्टलाइन. म्हणजेच बघा ही एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. आपण जो कंपाऊंड प्रिपेअर केलेला आहे तो लो डेन्सिटी वाला केलेला आहे. म्हणजे आपल्याला मिळणारा जे काही समजा क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे पॉलिमर आहे तो किती पर्सेंट मिळेल, फक्त 40%. त्याच्यानंतर बघा नंतरची जी काही समजा प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी बघू. काय म्हटलेलं आहे की हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन इट इज मेल्ट 144 और 150 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हाय डेन्सिटी जर पॉलिमर आपण तयार केला पी, तर त्याचं जे काही समजा मेल्टिंग पॉइंट आहे एमपी म्हणजेच काय मेल्टिंग पॉइंट, तर जवळपास तो 144 टू 150 डिग्री सेल्सिअसला तो काय होतो मेल्ट होतो. लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा डेन्सिटी ऑफ एचडीपी, सहावी जी प्रॉपर्टी आहे कशाची, पॉलिइथिलीनची. काय म्हटलेलं आहे, डेन्सिटी ऑफ काय एचडीपी म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. काय म्हटलेलं आहे किती, जवळपास इज 0.965 जी पर ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे बघा जेव्हा हाय डेन्सिटी असेल तर याचं जवळपास जे काही समजा डेन्सिटी असेल ते 0.965 ग्रॅम पर सीसी अशा पद्धतीनं याची डेन्सिटी असेल, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा इट इज इन्सुलेटर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हा ऍज अ इन्सुलेटर म्हणून वर्क करतो. काय, ऍज अ इन्सुलेटर. म्हणजे नंतरची प्रॉपर्टी जी आहे म्हणजे हा इन्सुलेटर म्हणून काय करतो, वर्कआउट करतो. कशामध्ये, या म्हणजे मेकॅनिझम मध्ये. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की इट हॅज रेजिस्टन्स टू मेनी केमिकल्स लाईक स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मध्ये सुद्धा हा ऍज अ महत्वाचं काय करतो, रोल करतो. कुठला, हा पॉलिइथिलीन. त्याच्यानंतर बघा
इट इज रिलेटेड ऑफ प्रॉपर्टीज. म्हणजे आपण काय बघितलं आता, प्रॉपर्टी बघितली कशाची, ह्या पॉलिइथिलीनची. त्याच्यानंतर बघा नंतर जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण बघणार आहे युजेस कशाचे. आता हे पॉलिइथिलीनचे आपण काय बघितले, इथे फक्त प्रॉपर्टी बघितली. आता याची युजेस काय काय, कुठे कुठे हे युटिलाइज करतो, कुठे कुठे आपण या पॉलिइथिलीनला इम्प्लिमेंट करतो, ते आपण इथे म्हणजे प्रेझेंट करणार आहे, आपण स्टडी करणार आहे. तर पहिलं जे काही समजा याचा यूज आहे, तर असं म्हटलेलं आहे पहिल्या यूज मध्ये. इथे काय करू, युजेस ऑफ काय पॉलिइथिलीन म्हणजे पीई करू इथे, म्हणजेच काय पॉलिइथिलीन. आता पॉलिइथिलीनचे जे काही युजेस आहे इथे आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं जे काही समजा यूज आहे ते यूज असं आहे की इट इज यूज फॉर पॅकिंग ऑर रॅपिंग ऑफ फूड ऑर टेक्सटाईल प्रोडक्ट. म्हणजे इट इज यूज फॉर काय म्हटलेलं आहे, पॅकिंग ऑर रॅपिंग काय फूड अँड टेक्सटाईल. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की हे जे समजा पॉलिइथिलीन आहे याचं जे काही युजेस आहे, जनरली जे काही फूड आहे त्याच्या कोटिंगसाठी किंवा त्याला एक कव्हर म्हणू आपण, किंवा त्याला पॅकिंग करण्यासाठी जो काही समजा मटेरियल यूज केला जातो त्यासाठी सुद्धा पॉलिइथिलीन हा अतिशय म्हणजे महत्वाचा रोल करतो. त्याच्यानंतर बघा इट इज यूज फॉर मेकिंग बॉटल्स अँड अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स. म्हणजे कशासाठी इट इज यूज, मी इथे डायरेक्ट यूज लिहितो, इट इज यूज फॉर मेकिंग बॉटल्स अँड काय अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स. म्हणजे बघा वेगवेगळ्या समजा कंटेनर्स जे आहे ते अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी सुद्धा म्हणजे पॉलिइथिलीनचं यूज केलं जाते. त्याच्यानंतर बघा मेकिंग बॉटल सुद्धा याच्या माध्यमातून तयार केल्या जाते. त्याच्यानंतर बघा इट इज यूज फॉर मेकिंग पाईप तयार करण्यासाठी सुद्धा म्हणजे पॉलिइथिलीनचं यूज केलं जाते. त्याच्यानंतर बघा इट इज यूज फॉर मेकिंग पॉलिइथिन आर यूज फॉर मेकिंग ऍग्रिकल्चर. म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा म्हणजे या म्हणजे पॉलिइथिलीनचं काय आहे ते मॅक्सिमम प्रमाणात युजेस आहे ऍग्रिकल्चरल. त्याच्यानंतर इरिगेशन मध्ये सुद्धा इरिगेशनच्या माध्यमातून सुद्धा पॉलिइथिलीनचं जवळपास मॅक्सिमम अमाऊंट मध्ये यूज केल्या जाते, इम्प्लिमेंट केल्या जाते फॉर डॉमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन. म्हणजे डॉमेस्टिक वॉटर लाईन जे कनेक्शन आहे इरिगेशन मध्ये त्यासाठी सुद्धा यूज केल्या जाते. डोमेस्टिक आहे लाईन कनेक्शन, वॉटर लाईन कनेक्शन असं कन्सिडर करू, वॉटर लाईन कनेक्शन. म्हणजे बघा अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे पॉलिमरचं किंवा म्हणजे पॉलिइथिलीनचं युटिलायझेशन केलं जाते. त्याच्यानंतर बघा इट इज यूज ऍज अ इन्सुलेटर टू काय इलेक्ट्रिक केबल. म्हणजे इलेक्ट्रिक केबल मध्ये ऍज अ इन्सुलेटर म्हणून म्हणजे यूज केला जाते. इलेक्ट्रिक केबल ऍज अ इन्सुलेटर म्हणजे जे काही समजा इलेक्ट्रिक वायर असतील, इलेक्ट्रिक जे काही समजा इन्स्ट्रुमेंट असतील, इलेक्ट्रिक जे काही समजा जे काम असेल त्याच्यामध्ये ऍज अ इन्सुलेटर म्हणून पॉलिइथिलीनचं काय केलं जाते, युटिलायझेशन केलं जाते, यूज केलं जाते. त्याच्यानंतर बघा इट इज यूज फॉर मेकिंग प्लास्टिक जे बॅग्स असतील त्याला सुद्धा म्हणजे पॉलिइथिलीन पासून तयार केल्या जाते. प्लास्टिक जे बॅग्स असतील ते सुद्धा पॉलिइथिलीन पासून तयार केल्या जाते. त्याच्यानंतर बघा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ टॉयज अँड हाऊस होल्ड आर्टिकल्स. म्हणजे बघा अजून बघा हे जे HDPE आहे, HDPE हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन याच्या माध्यमातून काय केलं जाते, मॅन्युफॅक्चर ऑफ टॉयज म्हणजे टॉयज साठी सुद्धा, त्याच्यानंतर जे काही हाऊस होल्ड आर्टिकल्स असेल ते सुद्धा तयार करण्यासाठी पॉलिइथिलीनचा यूज केला जाते. हाऊस होल्ड काय आर्टिकल्स म्हणजे देर आर नंबर ऑफ काय म्हणू आपण त्याला युजेस फॉर डेली लाईफ किंवा वी हॅव टू युटिलाइज और इम्प्लिमेंट इन डेली युजेस. म्हणजे डेली यूज मध्ये सुद्धा पॉलिइथिलीनचं जनरली मॅक्सिमम अमाऊंट मध्ये आपण काय करतो
यूज करतो, युटिलायझेशन इम्प्लिमेंट करतो. त्याच्यानंतर बघा अजून काय म्हटलेलं आहे, इट इज यूज फॉर मेकिंग कंटेनर्स, यूज फॉर वॉटर आर फूड स्टोरेज, म्हणजे फूड स्टोरेज साठी जे काही समजा कंटेनर बनवले जाते ते सुद्धा काय केलं जाते, या पॉलिइथिलीन पासूनच तयार केलं जाते. अशा पद्धतीनं हा जो समजा महत्वाचा जो काही समजा पार्ट आहे, इथे आपण पॉलिइथिनच्या रिलेटेड जे काही ऍप्लिकेशन्स आहे, जे काही प्रिपरेशन आहे, जे काही युजेस आहे, इथे आपण म्हणजे स्टडी केलेले आहे. याच्यानंतरचा पार्ट आपण रिमेनिंग पार्ट मध्ये बघू. वी हॅव टू सी लॅटर. थँक्यू सो मच.